आतापर्यंत संपलीच असते ना पण सेकंड चार्जेस असतो ना. तर या ठिकाणी आपल्याला मॅच पाहायला मिळेल. पहिल्या फेरीतील तिसरा सामना असेल बाबा डॅडी ग्रुप डोंबिवली त्यांच्या विरोधात असेल पीके अँड सन्स डोंबिवली हा संघ. दोन्ही संघ तेवढ्याच ताकदीचे आपल्याला या मैदानावरती खेळ करताना पाहायला मिळतील. 5 षटकांची मॅच असेल याची नोंद दोन्ही संघांनी घ्यायची आहे. क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचं महायुद्ध आपण या मैदानावर पाहतोय. ही रणभूमी, ही क्रिकेटच्या युद्धासाठी बनवलेली ही रणभूमी आपण पाहतोय. आणि या खेळपट्टीवर मात्र खेळ सुरू असताना आपल्याला पाहायला मिळेल बॉलिंग ट्रॅकवर सचिन भोईर बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असेल. समोर असेल फलंदाज बॉबी. पहिला चेंडू आपण पाहतो बॉबीसाठी अगदी स्ट्रेट टू द ग्राउंड, सरळ बी शेप मध्ये केलेला फटका. मिडऑफचा क्षेत्ररक्षक कोणती चुकी करत नाही आणि पहिला डॉट चेंडू या मैदानावर फेकला गेलाय. या पहिल्या फेरीतील तिसऱ्या मॅच मध्ये डॉट चेंडूने मात्र सुरुवात झाली आहे. गोलंदाज आपण पाहतोय सचिन भोईर चांगली गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू जरी निर्धाव आलाय परंतु बॉबी पुन्हा एकदा त्या जोशामध्ये ऑन स्ट्राईक असेल. हा चेंडू आपण पाहतोय पुन्हा एकदा स्ट्रेट टू द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. लॉंग आपला मात्र क्षेत्ररक्षक येतोय डीप वरून फील्ड करेल तो पूर्वी एक धाव. थोडासा मिड ऑफचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चाच पडला, थोडीशी मिसफील्ड झाली परंतु एक धाव रोखू शकले नाहीयेत. आणि एका धावेने टोटल वर आपण पाहिलं तर एक ही धावसंख्या जोडली जाते. एका धावेने मात्र वैयक्तिक आणि सांघिक खातं देखील ओपन झाले बॅट्समन ना बॉबी. मॅच आहे का नेक्स्ट? हायवे आहे ना तो पुण्यामध्ये. नक्कीच नेक्स्ट मॅच देखील असेल कनेक्ट 11 भांडूप आणि त्यांच्या अगेन्स्ट असेल आयुष 11 अंबरनाथ. दोन्ही कॅप्टन्सला विनंती असेल की आपण ना कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊन आपण रिपोर्टिंग करायचं. या ठिकाणी मॅच आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी आडव्या बॅटने मात्र हा खेळलेला फटका आपण पाहतोय. चेंडू सरळ ट्रॅव्हल होतोय डीप स्क्वेअरला आणि फाईन लेगच्या मध्ये आलेला हा चौकार आपल्याला पाहायला मिळाला. बॅट्समन नचिकेतच्या बॅट मधून हा मोठा फटका कन्वर्ट झाला. आणि या 4 धावेच्या माध्यमातून टोटल मध्ये वृद्धी होणार. टोटल जाऊन पोहोचलंय ते 5 या आकड्यावरती. पहिलं P1चं षटक प्रोग्रेस वरती असताना गोलंदाज सचिन भोईरच्या अगेन्स्ट आलेला हा चौकार आपल्याला पाहायला मिळाला. चौकार आला म्हणजे आणखीन मोठे फटके नक्कीच पाहायला मिळतील. ही मॅच मात्र आपल्याला पाहायला मिळते. नॉकआउट मॅचेस या मैदानावर पाहायला मिळतात. नक्कीच कोणता सामना मात्र कोणता संघ पुढच्या फेरीमध्ये प्रवेश नोंदवणार. बॉबी आणि नचिकेची जोडी मैदानामध्ये खेळ करताना आपल्याला पाहायला मिळते. नचिकेच्या बॅट मधून आलेला हा चौकाराने 5 या आकड्यावर जाऊन पोहोचलाय. बाबा डॅडी ग्रुप डोंबिवली हा संघ. नचिकेत पुन्हा एकदा असेल एक डावकरे आता फलंदाज आक्रमक रवैया धारण आणि पहिल्या चेंडूवर हा चपकार पाठवलाय. पुन्हा एकदा सचिन भोईर बॉलिंग ट्रॅक वरती असेल. पंचांच्या डाव्या बाजूने हा चेंडू आपण पाहिला. जसा टप्पा पडला तसा बाहेरच्या दिशेने वळण घेणारा हा चेंडू आपण पाहिला. असं कुठेतरी नचिकेतला वाटलं की चेंडू स्वेअर जाईल परंतु तसं घडलं नाहीये. डॉट चेंडूची पुन्हा एकदा मैदानामध्ये सांगता होताना पाहायला मिळाली. डॉट चेंडूने मात्र प्रेशर वाढेल बॅटिंग करणाऱ्या टीम वरती. हा चेंडू स्विच हिटचा प्रयत्न परंतु तेवढं क्षेत्ररक्षण देखील चांगलं पाहायला मिळालं त्या खेळाडूकडून. आणि पॉइंटचा खेळाडू अगदी सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. आणि फटका देखील तेवढा चांगला सजवलेला. जर निसटला असता तर नक्की 4 धावा प्राप्त होताना पाहायला मिळाल्या असत्या. परंतु क्षेत्ररक्षकाचं देखील कौतुक करावं लागेल. त्याने हा चेंडू फील्ड केला आणि आपल्या संघासाठी मात्र 3 धावा वाचवल्या. एक धाव मात्र ही जोडली जाते. एका धावेने 6 या आकड्यावर टोटल जाऊन पोहोचलंय. हा चेंडू आपण पाहतोय अगदी खणून काढलाय. सरळ खेळलेला कव्हरच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक फील्ड करेल तो पूर्वी एका धावेला मात्र रोखू शकत नाही. एका धावेने सिंगल डबलला देखील प्राधान्य दिले जाते. पहिलं P1चे षटक झाले समाप्त. एक षटकाच्या अखेरीस टोटलचा जर आपण विचार केला टोटल जाऊन पोहोचले ती 7 या आकड्यावरती. बिनबाद 7 अशी धावसंख्या आपल्याला या मैदानावर पाहायला मिळते.
तसेच आपण पाहतोय आपले मुख्य आयोजक रचित यांचे बंधुराज आविष्कार पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आज सहर्ष स्वागत असेल. ते देखील आयोजकांच्या भूमिकेमध्ये या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळतील. तर मॅच आपण पाहतोय अरुण मात्र सज्ज असेल बॉलिंग ट्रॅक वरती वैयक्तिक कोड्यातील पहिलं आणि सांघिक कोड्यातील दुसरं षटक हाताळण्याकरता पहिला चेंडू घेऊन सज्ज असेल बॉबी असेल ऑन स्ट्राईक प्रॉपिंग क्रीज वरती. हा फटका मात्र सजवलाय, चेंडूला मात्र धाडलाय. बिग 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 षटकार. बॉबीने मात्र आता बॅटचा फेस खोललाय. जसा चेंडू रडार मध्ये आला बॅटच्या तसा मात्र सीमा रेषाच्या पलीकडे मात्र धाडण्यामध्ये यशस्वी ठरला हा फलंदाज बॉबी, जो की ऑन स्ट्राईक आपण पाहिलं सलामीला आलेला फलंदाज. जोडी मात्र अजून फुटली नाहीये, म्हणजे हा प्लस पॉइंट ऍडव्हान्टेज कुठेतरी असू शकतो बॅटिंग करणारी टीम बाबा डॅडी ग्रुप डोंबिवली या संघासाठी. पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन सज्ज असेल. पहिल्या चेंडूवर मात्र आक्रमण केलंय या ठिकाणी आडव्या बॅटने अक्रॉस द लाईन शपल होऊन खेळलेला फटका पाहतोय आपण. क्षेत्ररक्षक मात्र फील्ड करतोय, तो पूर्वी दुसरी धाव रोखू शकला नाही. अगदी सिंगल डबल देखील तेवढ्या चालाकीने तेवढ्या चपळतेने मात्र घेतली जाते या दोन फलंदाजांच्या माध्यमातून. भर मात्र दिला जातोय, अगदी स्कोर मात्र थांबला जात नाहीये मैदानामध्ये. डॉट चेंडू मात्र कमी आपल्याला पाहायला मिळतात. जरी पहिल्या षटकामागे 7 धावा खर्च केल्या असतील, त्यानंतर हे षटक मात्र षटकाराने सुरुवात झाली. या ठिकाणी एज लागली, बिहाइंड द विकेट चेंडू ट्रॅव्हल होतोय. फर्स्ट स्लिपचा क्षेत्ररक्षक फील्ड करेल, तो पूर्वी 1 धावेने पुन्हा एकदा संघ मात्र पुढे सरसावेल. या आकड्याने टोटलचा जर आपण विचार केला 16 धावा आपल्याला धाव पटलावर पाहायला मिळतात. 5 षटकांची मॅच असताना 16 धावा अद्यापर्यंत जमवल्यात. दुसरं षटक प्रोग्रेस वरती असताना अरुण आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज असेल. पुन्हा एकदा 3 चेंडूचा खेळ त्याचा मात्र या ठिकाणी समाप्त झालाय. पहिला आला षटकार, तदनंतर आला 2 धावा, तदनंतरच्या चेंडूवर मात्र एक सिंगल आली आहे. हा चेंडू आता असेल ऑन स्ट्राईक. नचिकेत स्विचितचा फटका आणि चेंडूला सरळ भिडकावून दिलाय. डीप पॉइंटच्या डोक्यावरून मात्र आलेला हा दर्जेदार हिट आपण पाहिला. सीमा रेषा पार षटकार. काय अप्रतिम फटका पाहायला मिळाला. स्विचिटचा फटका आपण म्हणतो ना, दुधारी तलवार घेतला तर वार नाही तर बेकार, परंतु या ठिकाणी तलवारीने वार देखील घेतलाय आणि आघात देखील केलाय. ते बॉलिंग ट्रॅक वरती असणाऱ्या गोलंदाजावर 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 2 चेंडू अद्याप देखील शिल्लक असतील. मैदानामध्ये चेंडूची पूर्तता करायची आहे. स्विचिटचा फटका आपण पाहिला, दुधारी तलवार रिव्हर्स अटेम्प्ट केला. मागील षटकामध्ये देखील प्रयत्न राहिलेला, परंतु क्षेत्ररक्षण चांगलं होतं, त्या कारणास्तव तो चौकार मात्र अडवला होता. परंतु या फेरीला मात्र क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून देखील धाडलाय सीमा पार हा षटकार आपण पाहिला. बॅट्समन नचिकेतच्या बॅट मधून 40 प्लस मास्टर्स आपण पाहतोय. त्यांचा दांडगा अनुभवाचा उपयोग मात्र मैदानामध्ये त्यांच्या माध्यमातून केला जातोय. अरुण कुठेतरी महागडा ठरतोय गोलंदाज. त्याच्या अगेन्स्ट 2 षटकार आपण पाहिले. 4 चेंडूंचा वाजवी खेळ या षटकातील अद्यापपर्यंत समाप्त झालाय. 2 चेंडू या षटकातील शिल्लक असतील. 22 धावा ऑन स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा स्विचिट, त्याच पद्धतीचा फटका. पुन्हा एकदा डीप पॉइंटला मात्र चेंडू सरळ चाललाय. 1 बाउन्स इनटू द फॅन. सीमा रेषा पार आलेला हा दुसरा चौकार. सव्वीस धावा या चौकाराच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. आता मात्र फलंदाज हावी होतोय. त्याने मात्र हेरलंय गोलंदाजाला. त्याच्या अगेन्स्ट आक्रमक करण्यास सुरुवात केली आहे. पहिल्या षटकामागे सचिनने थोडस बांधून ठेवलेलं, जकडून ठेवलेलं फलंदाजांना. त्याने फक्त आणि फक्त 7च धावा खर्च केलेल्या, परंतु
अरुण कुठेतरी महागडा ठरतोय. त्याच्या अगेन्स्ट आपण पाहिले 2 षटकार, 1 चौकार, 1 दुहेरी आणि 1 सिंगल धाव आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. या ठिकाणी या एज लागलेली, परंतु यष्टिरक्षकाची थोडीशी चुकी पाहायला मिळाली, त्या कारणास्तव ही एकेरी धाव जोडली जाते. या ठिकाणी परिस्थितीला दोष देऊन मात्र चालत नाही. या परिस्थितीशी निगडत झगडत मात्र आपल्याला सामने खेळावे लागतात. आणि या दुसऱ्या षटकाचा वाजवी खेळ देखील समाप्त झालाय. 2 षटकांच्या अखेरीस टोटलचा आपण विचार केला तर टोटल जाऊन पोहोचले ती 27 या आकड्यावरती. 2 षटकांचा खेळ झालाय समाप्त. 2 षटका अखेरीस 27 धावा आपल्याला धाव फलकावर पाहायला मिळतात. परंतु ऍडव्हान्टेज मात्र आपण पाहिलं तर फलंदाजी करणाऱ्या टीमच्या समोर असेल, कारण की त्यांनी अद्यापर्यंत एकही त्यांचा विकेट गमावला नाहीये. आणि बॉबी आणि नचिकेत तेवढ्याच ताकदीचे दोन्ही फलंदाज आक्रमक रवैया धारण करून मैदानामध्ये खेळ करतायत. तर गोलंदाजीचा विचार केला, कोमल हिरवले कॅप्टन. गोलंदाजीचा विचार जर आपण केला असेल तर पहिल्या षटकामागे फक्त आणि फक्त 7 धावा होत्या. कोमल हिरवले. परंतु दुसरं षटक अगदी महागडं ठरलंय. ते पीके अँड सन्स या डोंबिवली संघाच्या गोलंदाजाचा. त्याने तब्बल 20 धावा त्या षटकामागे खर्च केल्या. आता मात्र या संघाचा कर्णधार स्वतःवर जबाबदारी घेत मात्र मैदानामध्ये बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज असेल. वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि सांघिक कोट्यातील तिसरं षटक घेऊन कोमल हिरवले असेल. नक्कीच कर्णधार आहेत या संघाचे पीके अँड सन्स डोंबिवली या संघाचा कर्णधार आपण पाहतोय. समोर मात्र बॅट्समन असेल नचिकेत. रिवा स्वीप चा बादशाह त्याला संबोधलं जाईल आता, परंतु या ठिकाणी स्लॉट मध्ये होता. पार्किंग लॉट मध्ये मात्र चेंडूला धाडण्याचं काम मात्र केलंय. क्षेत्ररक्षकाची थोडीही चुकी पाहायला मिळाली. प्रयत्न तर केलं, परंतु प्रयत्नांना यश आलं नाही. या परिस्थितीशी झगडत होता, परंतु चेंडू सरळ ट्रॅव्हल झाला सीमा रेषा पार. हा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. बॅट्समन नचिकेतच्या बॅट मधून आलेला अजून एक धमाका. कोमलवर देखील आक्रमण चढवलंय. जरी कर्णधार असला या ठिकाणी स्वीप करण्याचा प्रयत्न राहिलेला. पॅडल स्वीप केलं चेंडूला. 1 धाव तर पकडली. एका धावेने काहीच बिघडलं नाहीये. एका धावेने पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेशन देखील केलं जात आहे. आणि वारंवार दोन्ही खेळाडू देखील स्वतःकडे जबाबदारी घेताना आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतात. हे क्रिकेट आहे, कोणा एका दुक्क्याचा खेळ नसतंय. संपूर्ण युनिटी, संपूर्ण 11 खेळाडूचा खेळ म्हणजे क्रिकेट असतंय. एक भावना या क्रिकेटच्या खेळामागे दडलेली असते. पुढचा चेंडू घेऊन सज्ज असेल कोमल. बॉबीसाठी बॉबीने मात्र या ठिकाणी ऑन द राईज केलेला हा फटक्याला मात्र पुल केलाय आणि काव कॉर्नरच्या डोक्यावरून कॉमेंट्री बॉक्सला सलामी देणारा हा फटका मात्र ठोकलाय. कोमलच्या अगेन्स्ट षटकार आपल्याला पाहायला मिळाला. काय फटका एक्झिक्यूट केला. अगदी शॉर्ट पिच चेंडू होता, त्याच्यावर मात्र हा प्रहार पाहायला मिळाला. अगदी घणाघाती प्रहार केला तो बॉबी या फलंदाजानं. या ठिकाणी लोअर फुटा चेंडू कव्हरच्या रिजन मध्ये खेळला. डीप एक्स्ट्रा कव्हर्सला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. फक्त आणि फक्त 1 धाव पाहायला मिळते. 1 धाव घेतली जाते. या षटकातील 4 चेंडू अद्यापर्यंत समाप्त झालेत. गोलंदाज आपण पाहतोय कोमल हिरवळे असेल, स्वतः कर्णधार आहे, परंतु साजेशी कामगिरी मात्र घडताना पाहायला मिळत नाही. असं कुठेतरी वाटलं की कोमल सचिनच्या पायावर पाऊल ठेवून मात्र गोलंदाजी करेल, परंतु तसं घडलं नाहीये. त्याच्या अगेन्स्ट देखील 2 षटकार मात्र आलेत. आणि प्लस पॉइंट आपण पाहतोय दोन्ही या सलामीवीर अद्यापर्यंत मैदानामध्ये उपस्थित असताना. या ठिकाणी टॅपिंग क्रिकेट आपण पाहतोय. सरळला केलेला फटका आणि क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल झाला सीमा रेषा पार. बाउंड्री लाईनच्या पलीकडे आलेला दंदन करणारा टू माउथ चौकार. शेवटचा चेंडू असेल. कोमल हिरवले देखील महागडा ठरलाय. कर्णधाराची भूमिका बजावत असताना त्याच्या माध्यमातून जशी कामगिरी घडायला पाहिजे होती ना, तशी कामगिरी घडताना आपण पाहित नाही. नचिकेत या ठिकाणी काय शॉट सजवला यार. अगदी अटॅकिंग क्रिकेट आपण पाहिला. चेंडूला सरळ डीप स्क्वेअर लेगला धाडलाय सीमा रेषा पार. चौकार आपण पाहिला. नक्कीच पाणी मैदानामध्ये पुरवायचंय. 3 षटकांचा खेळ मात्र समाप्त झालाय. 3 षटकांच्या अखेरीस टोटल जाऊन पोहोचले ती 49 या आकड्यावरती.
49 रन्स ऑन स्कोर कार्ड, लॉस ऑफ 0 विकेट. ऍडव्हान्टेज आहे, ऍडव्हान्टेज आहे तो बाबा डॅडी ग्रुप डोंबिवली या संघाकडे. 22. पहिलं षटक सचिन भोईरने मात्र प्रभावित केलं होतं. सचिनने प्रभावित केलं, तदनंतर त्याच्या पावलावर पाऊल ठेवून गोलंदाजी करण्याची गरज मात्र या दोन गोलंदाजांना होती, परंतु तसं घडलं नाहीये. दुसऱ्या षटकामागे अरुणने 20 धावा खर्च केला आणि तिसरं षटक कोमल हिरवले या कर्णधाराचं षटक होतं, त्याने मात्र 22 धावा खर्च केल्या. आणि फलंदाजाचा विचार केला तर बॉबी आणि नचिकेत अप्रतिम सुरुवात त्यांची आपल्याला या मैदानामध्ये पाहायला मिळाली. अगदी या कंबर कसून मात्र फलंदाजी त्यांच्या माध्यमातून घडताना आपण पाहिली. दुपारच्या सत्रामध्ये सूर्य जसा आग तळपवतोय ना, तशी मात्र बॅट देखील त्यांची मैदानामध्ये तळपली जाते. मोठमोठे फटके कन्वर्ट करतोय, परंतु सचिन पुन्हा एकदा सज्ज असेल बॉलिंग ट्रॅक वरती चौथं षटक घेऊन. पंच अवांतरच्या स्वरूपात मात्र घोषित करणार हा चेंडू. ही एक्स्ट्राची धाव जोडली जाते. एक्स्ट्राच्या माध्यमातून अर्धशतक मात्र पूर्ण झालंय संघाचं. 50 धावा स्कोर कार्डवर जोडल्या गेल्यात. त्या बाबा डॅडी ग्रुप डोंबिवली या संघाच्या टाळ्या झाल्या पाहिजेत. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. सचिनचा हा चेंडू आपण पाहतोय अगदी ब्लॉक हॉल मध्ये आउटसाइड जो ऑफ स्टंप मात्र ठेवलेला वाईट यॉर्कर पाहायला मिळाला आणि बीट केले फलंदाजाला. सचिनचं कौतुक करावं लागेल. पहिलं षटक जसं त्याने हाताळलं तशाच सुरुवात काहीशी आपल्याला पाहायला मिळते या चौथ्या षटकामागे. आता या ठिकाणी ब्लॉक हॉल चेंडू अगदी परफेक्ट डिलिव्हरी आपण पाहिली. फर्निचर मात्र केलंय डिस्ट्रॉय आणि माघारी परतलाय. फलंदाज बॉबीच्या खेळीचा झालाय अंत. नक्कीच खूप चांगला खेळ राहिला बॉबी तुमचा. अगदी आपल्या मनगटी फटक्यांनी आपण प्रभावित केलं या सर्व प्रेक्षक मायबापांना आणि तुमच्या संघाला देखील. अजय जाधव एवढा आहे तर काय तुला बोलणार सांग. तर नवीन फलंदाज अजय जाधव मात्र मैदानामध्ये इन होताना पाहतो. इनॅट नंबर 3 चा फलंदाज, वन डाऊन चा फलंदाज आक्रमक ठरतो. नेहमी आपण बऱ्याचशा मैदानांवर पाहिलं असेल वन डाऊन चा फलंदाज नेहमी आक्रमक ठरताना आपल्याला पाहायला मिळतोय. सचिन सज्ज असेल. हा फटका आपण पाहतोय. काय हाय अँड हँडसम स्ट्रोक मात्र सदवलाय, ऑन द राईज केलंय आणि जागेवरून मात्र उभा राहून या चेंडूला धाडलंय लॉंग ऑन सीमा रेषा पार. हा बिग हिट षटकार मात्र आलाय आल्या अजय जाधवच्या बॅट मधून. नक्कीच अजय जाधव हा जखमी वाघ या वन डाऊनला आलेला फलंदाज आणि त्याने सुरुवात केली या षटकाराच्या माध्यमातून. त्याची गोलंदाजी चांगली ठरलेली. सचिनच्या अगेन्स्ट हा फटका त्याने कन्वर्ट केलाय. पुन्हा एकदा कव्हरच्या रिजन मध्ये खेळलेला हा फटका डीपचा क्षेत्ररक्षक प्रोटेक्शन म्हणून उभा होता आणि एक धाव मात्र या चेंडूवर पाहायला मिळाली. सिंगलने मात्र पुन्हा एकदा टोटल मध्ये वाढ होतीये. 57 रन्स आपण पाहतोय. स्कोर कार्डवर मात्र जोडल्या जातील. चौथं षटक प्रोग्रेस वरती असताना 4 चेंडू मात्र समाप्त झालेत या षटकातील. नचिकेतचा देखील खेळ खूप चांगला राहिली अद्यापर्यंत. त्याने रिव्हर्स स्वीपचा जो षटकार आणि एक चौकार लगावला ना, अप्रतिम स्ट्रोक होता. नचिकेत नक्कीच क्षेत्ररक्षणाची विवरचना मात्र पाहून घेतोय. म्हणजे कोणता फटका तो कन्वर्ट करू शकेल येणाऱ्या चेंडूवर, त्याचं निरीक्षण देखील तेवढंच चांगलं आपल्याला पाहायला मिळतंय. सचिन पुन्हा एकदा सज्ज असेल. राईट अप ओव्हर द विकेटने हा चेंडू डिलिव्हर करील. हा चेंडू आपण पाहतो स्ट्रेट टू द ग्राउंड मात्र खेळलेला फटका. क्षेत्ररक्षक
तेवढी चांगलं क्षेत्ररक्षण आणि तेवढाच अचूक थ्रो पाहायला मिळाला आणि एक धाव मात्र रोखू शकला नाहीये. सिंगल रन आपण पाहिली. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. $58 रन्स आपण पाहतोय. हा फटका आपण अगदी खोलात टाकलेला चेंडू हा. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल जरी षटकार चौकाराला असतील. आणि या चेंडूवर मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, धोक्याची घंटा असेल परंतु पंचांनी तिसऱ्या पंचांसाठी या ठिकाणी रेफर केलंय. नक्कीच आमचे पंच असतील 12th मॅन आपण या ठिकाणी बसायचं प्लीज. स्कोरचा जर आपण विचार केला टोटल हिरण काय आहे ते बघू दे, सांगतो. हिरण सांगतो, हिरण काय आहे बघू दे. 57 ना 58 आहे, 58 आहे, 58 आहे. पंचांचा इशारा आलाय, विकेटचा इशारा आलाय. रनआउटच्या स्वरूपात मात्र फलंदाज बाद होणार आणि ही एकेरी धाव जोडली जाते. या एक धावेच्या माध्यमातून स्कोर पूर्ण जाऊन पोहोचलाय ते 59 या आकड्यावरती. नक्कीच दुसऱ्या धाव घेण्याचा मोह आवरला नाहीये आणि या दोन धावा काढण्याच्या नादामध्ये त्यांनी आल्या आल्या षटकार ठोकलेला तो अजय जाधव माघारी परतलाय. चांगला स्ट्रोक त्यांनी कन्वर्ट केला. अगदी हाय अँड हँडसम स्ट्रोक होता तो नक्कीच. परंतु नवीन बॅट्समन इन होतोय बंटी. बंटी आपण पाहतोय. बंटी मात्र असेल आता नवीन फलंदाज आणि गोलंदाजी मार्कवर एक सेक्सी मात्र आलाय शेवटचं षटक घेऊन. अमित, ज्याला की सेक्सी नावाने संबोधलं जाते. नक्कीच अमित हे नाव त्याचं कोणालाच माहिती नाहीये, बऱ्यापासून वंचित राहिलंय. नक्कीच शेवटच्या षटकाला सुरुवात होईल. सेक्सा मात्र असेल गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू आपण पाहतोय अगदी खोलवर टप्प्यावर पहिला चेंडू अचूक टप्पा मात्र सादर केलाय आणि एक धाव घेतली. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. चांगला चेंडू डिलिव्हर केला सेक्सीच्या माध्यमातून. हे नक्कीच अनोखं नाव आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतंय परंतु तशीच गोलंदाजी देखील त्यांची अनोखी आहे. पहिला चेंडू आपण पाहिला अगदी ब्लॉकर रित्या त्यांनी हाताळला आणि नचिकेतला मात्र स्ट्राईक रोटेशन करण्यात भाग पाडलं. आता बंटी आपल्याला जो की नवीन आलेला फलंदाज इनॅट नंबर 4 वर तो ऑन स्ट्राईक पाहायला मिळेल. पुन्हा एकदा सेक्सी सज्ज असेल. स्पीडअप करायचे, चला पंच अलर्ट करायचंय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट हा चेंडू आपण पाहिला टप्पा पडला तसा बाहेरच्या दिशेने वळण घेतला अवांतरच्या स्वरूपात. मात्र पंच आपल्याला सादर करणार हा वाईटचा चेंडू. एक्स्ट्राची धाव जोडली जाते. एक्स्ट्राच्या माध्यमातून 61 धावा धाव पटलावर मध्यापर्यंत जोडल्या गेल्यात. सेक्सी पुन्हा एकदा सज्ज असेल. या ठिकाणी अक्रॉस द लाईन स्वीप करण्याचा प्रयत्न राहिलेला परंतु तसं घडलं नाही आणि एकेरी धाव आपल्याला पाहायला मिळते. बॅटकटच्या माध्यमातून ही एक धाव जोडली जाते. एकाच्या माध्यमातून 62 धावा धाव पटलावर पाहायला मिळतात. आपण सकाळच्या 17 पासून जर पाहिलं ना तर या मैदानावर धावांचा ओघ मात्र थांबत नाहीये. फक्त जो विनरचा सामना झाला त्या सामन्यामध्ये फक्त लो स्कोरिंग मॅच आपल्याला पाहायला मिळाल्या. तर पहिल्या 2 सामने आपण पाहिले अगदी 70 ते 80 धावा पाहायला मिळाल्या. परंतु या चेंडूवर काय घडलंय, ओव्हर थ्रोच्या कारणाने एक्स्ट्राची धाव देखील जोडली जाते.
आणि या चेंडूवर या 2 धावा प्राप्त झाल्या. 2 धाव्यांच्या माध्यमातून टोटल जाऊन पोहोचलंय ते 64 या आकड्यावरती. लास्ट बॉल आहे का? सेक्सी पुन्हा एकदा सज्ज असेल नचिकेतसाठी हा चेंडू फॉलिंग टासिंग टू द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न झालेला. एक धाव तर घेतल्या. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला. दुसरी धाव धोक्याची घंटा ठरू शकली असती, परंतु गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. अंडरस्टँडिंग चांगलंय, ताळमेळ चांगलंय. जर आपण मैदानामध्ये खेळ करताय तर दोन या खेळाडूमध्ये अंडरस्टँडिंग असणं तेवढंच गरजेचं असतंय आणि ते देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. बंटी आणि नचिकेतच्या जोडीमध्ये 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. सिक्सचा पुन्हा एकदा सज्ज असेल. हा पुन्हा एकदा स्विचिटचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी तलवारीने वार मात्र घेतला नाही. आता डॉट चेंडू मात्र झालाय समाप्त. शेवटचा चेंडू असेल म्हणजेच टार्गेट सेट करणारा चेंडू असेल, आव्हान दर्शवणारा हा चेंडू असेल. कितपत धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल. अद्यापर्यंत 66 धावा, 66 रन्स आपण पाहतोय. लॉस ऑफ 2 विकेट. हा चेंडू आपण पाहिला स्कूप करण्याचा प्रयत्न राहिलेला, परंतु तसं घडलं नाही. शेवटचा चेंडू आलाय डॉट आणि डॉट चेंडूने मात्र टोटल जाऊन पोहोचलंय ते 66 या आकड्यावरती आणि या 67 धावावर लक्ष ठेवलंय. वरून का? बॉलिंग सेक्शन बॉलिंग. तर पीके अँड सन्स या संघाला गरज असेल येणारे 30 चेंडू आणि 67 धावांची आवश्यकता असेल जिंकण्याकरता. तर पुढील सत्राचं धावतं पळतं वर्णन ऐकवण्यासाठी मात्र आपल्या समवेत जोडले जातील आपले साथी समालोचक. नक्कीच साई राजे मात्र आता मायक्रोफोनवर जोडले जातील. तोपर्यंत आपण रजामंदी घेऊया. तर नेक्स्ट मॅच साठी आपण कॉल करूया कनक 11 भांडूप संघ आणि आयुष 11 अंबरनाथ संघ. आपल्याला विनंती असेल की आपण टॉस. तर चला या ठिकाणी आयुष 11 अंबरनाथ संघाचा कर्णधार उपस्थित झालाय. तर मी या कनक 11 भांडूप संघाच्या कर्णधाराला विनंती करतो की आपण टॉस करण्यासाठी या ठिकाणी यायचंय. रचित पाटील कुठे असाल तर या आपण. तीन दिले अजून द्या. चल आयुष्कार आमचे आयोजक आहेत रचित पाटील यांचे बंधू आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण इथे नाणेफेकीत संपन्न करतोय. कनक 11 भांडूप 40+ टॉस जिंकला आणि निर्णय पेंडिंग मध्ये आहे त्यांचा. पाणी वरती दे जरा.
सहा गेला वरून तो. हे रन सांग दादा किती झाले? 66 झाले. 67 धावांची लवकर चालू करा. आवश्यकता. हे तर थांबलेत, लवकर चालू करा ना. हा 3 धावांची पॅनल्टी. टार्गेट तोच राहील, परंतु एक षटकानंतर ते आम्ही ऍड करू धावा. पण त्याला चालू करावं ना, ते अजून तरी येतातच फिल्डर त्याचे. टार्गेट कमी होईल ना. कमी कर ते, add कर पैसे. 64 किती होता? 64 टार्गेट आहे. चला पॅनल्टी मायनस केली. आता मात्र 64 धाव्यांची गरज आहे 5 षटकामध्ये. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली. चला त्वरित क्षेत्ररक्षण लगेच सजवा आपण. जास्त वेळ गेलाय मॅच मध्ये. ए कोमल 5 षटकांसाठी आता 25 मिनिट असतील. ए फिल्डिंग लावा सांग, ते अजून तरी टाइमपास करतात. फिल्डर कमी आहेत त्याच्याकडे. कुठे व्हॉट्सअप मध्ये दोन दुर्या, दोन सिंगल नाही वाईट. 7 आले 7. 2 डॉट 2 दुर्या 2 सिंगल आणि एक वाईट. एक वाईट पडला ना सेक्सी. काय आयुष 11 अमरनाथ. फिकेंड सन्स तो डोंबिवली. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली. सचिन म्हात्रे, योगेश म्हात्रे. योगेश पाटील, बालट्या आहे का तो? हा बालट्या. आणि सचिन म्हात्रे. सचिन म्हात्रे. And from Saga. 64 धावांची गरज असताना सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली. तमाम क्रीडकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. कोमल 10 बाईक आहेत ना याच्याकडे बालट्याकडे? 10 बाईक आहेत ना? अरे 8 आहेत माझ्या माहितीनुसार. त्याच्या माहितीनुसार 8 बोलतोय. योगेश पाटील म्हटलं तर बाईक सम्राट आहे. 13 बाईक आहे त्याच्या नावावरती. मालिकावीर मध्ये सोनारपाडा. आणि तो सागाव. सगळं ग्रामीणच आहे. बॉलर कोण आहे? ग्रामीण बॉलर हा अवधूत. चला मॅच ऑन करा आपण. चला मॅच ऑन करा. भरपूर वेळ घेता आपण. 5 षटकांसाठी आता 25 मिनिट मध्ये बरोबर 2:30 वाजल्यात. 3च्या अगोदर ही मॅच आपण फिनिश करणार आहोत. पहिलाच बॉल सचिन म्हात्रेसाठी. ओ जबरदस्त फरकाचा फटका आपण या ठिकाणी पाहिला. चाललाय चेंडू सरळ सुपर कव्हर पॉइंट रिझन मधून चेंडू सीमा पार. 4 रन. सुरेखला जबाब. दर्जेदार सुरुवात. 64 धावांची गरज असताना पहिल्या चेंडूवरती आला चौकार. दर्जेदार शॉट होता. ते गॅप मधून आणखीन एक चांगला फटका ऑन साइडला पण पाहिला. जबरदस्त खेळ.
त्यांचेच होते हो सगळे म्हणजे आमचं पण आम्ही खेळतो ना ओपन मध्ये योगेश दोन टीम आहेत आमच्याच आहे दोन्ही दुसरी टीम 5 धावा धाव पुस्तकावरती षटक क्रमांक पहिला अवधूत गोलंदाजी करतायत 64 धावांची गरज असताना गोलंदाज सज्ज षटकातील पुढील चेंडू ओ ब्लॉक हॉल मध्ये फेकला होता योगेश साठी अगदी सन्मान दिला चेंडूला शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते एकदम अंकित 6 धावा धाव पुस्तकावरती स्कोरिंग कॉमेंट्री बैऱ्या ना पिंट्या इथला बैऱ्या ना नाव पाडायचं ना स्कोरिंग आणि रेग्युलर सोडला ना त्याने आता येस गोलंदाज अवधूत तयार आहेत षटक क्रमांक पहिल्या प्रगतीपथावर असताना ओ चांगला फटका ऑन साइडला फ्लिक केला आता मात्र चेंडू ची अडवणूक केली आहे दर्जेदार क्षेत्ररक्षण 2 धावा जरूर मिळतील जबरदस्त क्षेत्ररक्षण आपण त्या ठिकाणी पाहिलं काऊ कॉर्नर रिझनला दर्जेदार क्षेत्ररक्षण 8 धावा त्या पुस्तकावरती 64 धावांची गरज असताना सलामीवर सचिन मात्रे योगेश पाटील सचिनसाठी समोरच्या दिशेने ड्राईव्ह करतात हो व्हॉट अ कॅच ऑफ द मॅच कॅच ऑफ द डे सुरेख जल टिपला फलंदाज बाद झाला सचिनचा खेळ समाप्त हो ना जोरात मार रेंज पण आहे त्याचा साई कुठला साई इथला देसाई साई येत आहेत देसाईचे आहेत अरे तू मार ना जातो तुझा बॉल कोमल साई पाटील का साई होईल का पाटील डॉक्टर नाही डॉक्टर नाही सागावचा डॉक्टर सचिन मशीनचा डॉक्टर नाही तर साई येतात नवीन फलंदाज 64 धावांची गरज असताना षटक क्रमांक इथे पहिल्या प्रगतीवर अंतिम चेंडू बाकी आहे साई मात्रे तुला पण पाहिजे अजून जबरदस्त गुड रनिंग बिटवीन द विकेट षटक क्रमांक इथे पहिला समाप्त होते संघाची धावसंख्या पहिली धाव पुस्तकावरती 1/11 11 धावा आहेत 24 चेंडू मध्ये 53 बनवायचे आहेत पंच केला फक्त मग केला असं तो मारतो तू आणि तू मारतो तो बॉल चला क्षेत्ररक्षण सजवा आपण त्वरित नाही नाही 7 मिनिटं गेली आहे पहिल्या षटकासाठी बालू पाटील जागा होता ना का नितीन काले पिंटू दादा शेलके त्यांना ऑन करत चला तुम्ही त्याचा गाव होता सागाव नितीन शेत टाइम भरपूर घेता तुम्ही तू पण झोपले काय जोरात मार. चला गोलंदाज इथे तयार होतोय अजय 12 पेनल्टी आहे का चला विचार. म्हणून बोलतो 12 पेनल्टी असेल तर सांग काय सेक्सी जे 2 रन आणखी कमी करा 64 धावांची गरज आहे अजय आता गोलंदाजी मार्कवरती पहिल्या षटकामध्ये धावा झाल्यात 11 लय टाइमपास करतात
भरपूर टाइम घेत आपण क्षेत्ररक्षण. ओटी प्लस झाले आपण. अजय येत आहेत गोलंदाजी मार्कवरती. पहिल्या षटकामध्ये 11 आले आहेत गोलंदाजी मार्कवरती. गोलंदाज सेकंड अजय. हो हो, जबरदस्त कडक फटका बॅटच्या स्लॉट मध्ये पाठवलाय चेंडू सरळ पार्किंग प्लॉटला. दमदार शानदार षटकार. 17 धावा धाव पुस्तकावरती. जबरदस्त नजरेचा कैदाना होता. मॅच बॉल येते. काय जबरदस्त तडाखा होता. साई मात्रेने आपली ताकद आपली हुकूमत इथे दाखवली आहे. 17 धावा धाव पुस्तकावरती. अजयचं स्वागत केलं सेकंड पॉवर प्लेला. हो, परफ्यूम डिलिव्हरी अगदी नाकाच्या समोरून हा चेंडू ट्रॅव्हल झाला. बॅट फलंदाज बाद झाल्यात. आउट दिलाय. यस, लेग अंपायरचा इशारा आलाय. फलंदाज बाद झालाय. साईचा अंत झाला. सुरुवात भरपूर चांगली केली होती. 17 या धावसंख्येवरती झटका क्रमांक 2 पीके अँड सन्स डोंबिवली टीम 40 प्लसला. सर टीम मीटिंग बाहेर घेऊ नका आपण. आपल्याला मॅच कव्हर करायचं तर क्षेत्ररक्षण त्वरित सजवा आपण. गोलंदाज नवीन फलंदाज येतात. आबा आलात नवीन फलंदाज. अजय ऑन साइडला केला जातो. अचूक टप्प्यावरती योग्य टप्पा, योग्य दिशा आणि चांगला चेंडू इथे ट्रॅव्हल केला. एक धाव जरूर मिळेल एक बाजूच्या स्वरूपात. धावसंख्या झाली धाव पुस्तकावरती. कोण पहिले कांचन पालकर सर आम्हाला सांगतात 18 धावा आहेत धाव पुस्तकावरती. 64 धावांचा पिछा करत असताना अजय गोलंदाजीसाठी वेगवान गोलंदाज आहे. आता स्ट्राईक एंडला आपण पाहतोय बाईक सम्राट योगेश पाटीलला आपण या ठिकाणी पाहतोय. जबरदस्त खेळाडू आहे. अगदी डोकं शांत ठेवून सातत्याने मैदानावरती आपला अधिराज्य आपली ताकद आपली हुकूमत तो प्रस्थापित करत असतो. पुन्हा एकदा सन्मान दिलाय. चांगला चेंडू होता. चांगल्या चेंडूंना सन्मान आणि ज्यावेळेस फुल टॉस हा ट्रॅकर चेंडू असतात त्यांचा खरपूस समाचार घेत असतात हे फलंदाज योगेश. 19 धावा आहेत पुस्तकावरती. षटक क्रमांक 2. 4 चेंडू झाल्यात. 2 चेंडूचा खेळ अद्याप देखील बाकी आहे. आबा आहेत स्ट्राईक एंडला. आबामध्ये क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. 64 धावांची गरज असताना षटक क्रमांक इथे 2 प्रगती पथावर असताना आपण पाहतोय. हा चेंडू ऑफस्टमच्या बाहेर. पिंटू शेलके सरांचा इशारा त्याचा वाक बॉल. आणखीन एक चेंडू गोलंदाजाला फेकायला लागेल. 20 धावा. 44 अद्याप देखील भरवायच्या आहेत. अगदी क्लोज एन्काउंटर करण्यासाठी क्षेत्ररक्षण आपण पहा. काळजी घेत चला. अशा वेळी तुम्ही क्षेत्ररक्षण करत असता. हो हो, यावेळेस मात्र विकेट किपर पीठ मॅच मध्ये पीठ परंतु प्रोटेक्शन मध्ये आहेत. दिवसा जागता पहारा देत असताना आपण या ठिकाणी पाहिल्यात यष्टी रक्षकाच्या पाठी जे खेळाडू आपण असतात अगदी खूप सुरेख चांगली क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहिलं. एक धाव जरूर मिळेल. 21 झाल्यात. षटक क्रमांक 2 अंतिम चेंडू आहे.
गोलंदाज सज्ज. ओ स्विच हिट होता परंतु नशिबाचा मिळेल 4. चौकार जरूर मिळणार आहे. 22च्या सुरुवात चौकार येतोय. षटक क्रमांक दुसरा समाप्तीचा इशारा येतो आणि संघाची धावसंख्या हा पुस्तकावर आपण पाहिली तब्बल 25. 39 बनवायचे आहेत आता मात्र 18 चेंडू मध्ये. चला लगेच क्षेत्ररक्षण सजवा आपण. पहिल्या षटकामध्ये 11, दुसऱ्या षटकामध्ये आले 14. अवधूत येत आहेत. पुन्हा एकदा पहिल्या षटकामध्ये त्यांनी 11 धावा खर्च केल्यात. 1 विकेट मिळाला. पुन्हा एकदा त्याच्यावरती भरोसा. अपायत स्ट्राईक एंड वरती 39 धावांची गरज असताना 18 चेंडू मध्ये बॅकच्या स्लॉट मध्ये जाणार का चेंडू प्लॉट मध्ये नाहीये. अगदी साधा सोपा झेल टिपलाय फलंदाज. इथे आबाला परतावं लागेल. तिसरा झटका लागलाय. पिक अँड सन्स डोंबिवली टीमला तिसरा झटका. सचिन मात्रे बाद झाले. त्यानंतर साई मात्रे झाले. आबा देखील बाद झालेत. कोमल येत आहेत आता. किम कोमल हिरोळे कॅप्टन आहेत. कॅप्टन चला सीना तान चांगला खेळ इथे साकारावा लागेल. पहिल्या चेंडूवरती मात्र अवधूतला मिळाली आहे सफलता. 17 मध्ये 39 बनवायचे आहेत. 64 धावांचं लक्ष समोर असताना कॅप्टन येत आहेत कोमल हिरोले. हिरो बनावा लागेल. कॅप्टनची भूमिका इथे अदाकारी दाखवावी लागेल. कोमल मध्ये क्षमता आहे. स्टान्स भरपूर चांगला आहे. ब्लॉक हॉल मध्ये वेगवान चेंडू होता. सन्मान दिलाय चेंडूला. शॉर्ट मिड ऑफला 1 धाव अंकित. 38 धावा अद्याप देखील 16 मध्ये बनवाव्या लागतील. 26 धावा त्या पुस्तकावरती 38 धावांची अद्याप गरज आहे. योगेश भरपूर शांत आहे. योगेशच्या बॅट्समन अद्याप देखील एक मोठा फटका पण पाहिला नाहीये. समोरच्या दिशेनं जबरदस्त तडाखा. सेफ मध्ये चाललाय चेंडू. ओ जबरदस्त क्षेत्र. 2 धावा 2 धावाच्या बरोबरीने संघाचा पुढे टेपला 28 धावसंख्येवरती. 36 धावा अद्याप देखील बनवावे लागतील येणाऱ्या चेंडूवरती. 15 चेंडू 36 धाव्यांची गरज. योगेश ऑन साईडला केला जाता. बॅटच्या स्लॉट मध्ये नाहीये. एक धाव जरूर मिळेल. एका धावच्या बरोबरीने संघ जाऊन पुढे टेपते. 29 या धावसंख्येवरती 35 धावा अद्याप देखील बनवायची. एक पाचच्या सुरुवात रन आली. कोमल येतात स्ट्राईक एंडला. कॅप्टन आहेत. अवधूत काय गोलंदाजी करतात. मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवल्या. वेगवान तेच तर अचूक टप्पा दिशा वेग नियंत्रण चांगली गोलंदाजी. हो स्लोवर मिश्रित गोलंदाजी. अगोदर बॅटचा फ्लो ओपन केला. त्यानंतर हा चेंडू डॉट गेला. डॉट चेंडू तुम्हाला आता कमी केलाच आहेत. जबरदस्त गोलंदाजी. फिरकावून आणि चक्रावून सोडणारे गोलंदाजी आपल्या भात्यातून तो पेश करत असताना डान्सिंग डाऊन खेळतात. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव. एक से ज्यादा खुश नाही. एक धाव आरोग्यासाठी आपण 40+ मध्ये सातत्याने म्हणत असतो. षटक क्रमांक तिसरा इथे समाप्तीचा इशारा तो पंचांचा आणि 3 षटकाची समाप्ती झाली. 30 धावा धाव पुस्तकावरती. उर्वरित समीकरण आता 12 चेंडू 34 धावांची गरज. 12 चेंडू 34. 17.00 ची सरासरी इथे जिंकण्यासाठी गाठायची आहे.
34 धाव्यांची गरज आहे. 12 चेंडू 34. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. अनिल येत आहेत. बारा चेंडू आणि 34 धाव्यांची गरज. 17.00ची सरासरी ते गाठ्याची जिंकण्यासाठी. कॅप्टनला आता मात्र रौद्ररूप धारण करावं लागेल. संघाला धोका आहे मग बिंदास ठोकम ठोक इथे फलंदाजी इथे साकारावी लागेल. गोलंदाज तयार अनिल. 12 मध्ये 34. चांगला फटका आहे. 3 साइड आउट मध्ये खेळताय. दीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. फक्त मिळेल सिंगल. आता योगेशला आपली धडाकेबाज फलंदाजी इथे दाखवावी लागेल. ती ताकद ते होश तो जज्बा जुनून इथे दाखवावे लागेल. बाईक सम्राट म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. 13 बाईक त्यांच्या नावेवरती आहेत. परंतु आता इथे नितांत गरज आहे धावसंख्येची. मोठे फटक्यांची गरज आहे टीमसाठी. पीके अँड सन्स डोंबिवली टीम आता अडचणीमध्ये सापडत चालली आहे. 11 चेंडू 33 300च्या स्ट्राईक रेटने इथे फलंदाजी तुम्हाला साकारायची आहे. योगेशला मात्र आता इथे स्वतःला सिद्ध करावं लागेल. इथे झिजावं लागेल. शेवटी जितेल तोच चमकेल आणि चमकण्यासाठी तुमची इथे दादागिरी हुकूमत दहशत इथे दाखवावी लागेल. याच्या स्लॉट मध्ये चेंडू गेलाय सरळ डीप फाईन लेग सीमा पार. खणखणी षटकार. चला फास्ट केला आपण. गोलंदाज तयार. काय जबरदस्त तडाखा होता. षटकार आला. आता समीकरण येऊन टिपल्या धाबू सगळं 37. आता चेंडू हातामध्ये असतील 10 आणि जिंकण्यासाठी 27 धावांची गरज. फुलर लाईनचा चेंडू फ्लिक केला. चेंडू ऑन साईडला. क्षेत्ररक्षक काय दूरवर येतील वागतील उचलतील तोपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण. आता 25 बनवायच्या आहेत. उर्वरित चेंडू हातामध्ये 9 चेंडू 25. चला पंच 2 पंच आहेत. चला पंच. चला सर आहेत. सर चाललेत. आमचे संजय देसले सर आहेत. प्रोफेशनल अंपायर आहेत. नो बॉल. आता फ्री येणार आहे. एक्स्ट्रा रन येणार आहेत. 40 धाबा आहेत पुस्तकावरती. नाही नो बॉल आलाय. यस 10 चेंडू मध्ये आता 24 धाब्यांची गरज आहे. 4 षटकार टोकाचे. 7 चौकार देखील चालतील. योग्य शक्ती डोकं शांत ठेवून सलामीवीर यालाच म्हणतात जबरदस्त प्रोफेशनल खेळाडू.
अनिल वरती आक्रमण देखील त्यांनी चढवला. संघ अडचणीमध्ये असताना एक षटकार त्यांनी डोकला गोलंदाज तयार. हो फ्रीटचा चेंडू होता. फ्रीट जारी आहे, फ्रीट जारी आहे. एकदा अंकित केले तर थोडा मनोवैज्ञानिक दबाव होता अनिलच्या वरती आपण पाहिलात. 23 बनवायच्यात अद्याप देखील 10 चेंडू मध्ये. सामना बॅलन्स आहे, अद्याप देखील सामन्याचा निकाल एका बंद लिफाफ्यामध्ये कैद आहे. योगेश पाटील स्ट्राईकला. अनिल फुलर लाईनचा चेंडू LPW ची बांग होती. दिशा लाईन लेंथ फ्रीट होता. हो इथे मात्र दोन्ही एंड दोन्ही फलंदाज दोन्ही एंड सोडणं गरजेचं होतं. रायगड मध्ये हे नियम नाही आहे. दोन्ही एंड येस लेग बायच्या स्वरूपात 1 रन. नऊ 9 चेंडू 22 धाब्यांची गरज आहे. जबरदस्त मॅच आहे. आता कॅप्टन आहे स्ट्रायगेनला. जबरदस्त खेळ मैदानावरती साकारवं लागेल. कॅप्टन आपण या ठिकाणी पाहतो कोमल मध्ये क्षमता आहेत. कप्तानी पारी आहे. कप्तानी पारी त्याला खेळाची मैदानावरती. सामना जिंकणं तितकंच गरजेचं आहे दोन्ही टीमला. कोमल जबरदस्त इथे गोलंदाजी करावी लागेल. अनिल मध्ये क्षमता आहे, परंतु पाहूया कशा पद्धतीनं. हो यावेळेस देखील हा चेंडू आपण पाहिला. पंचामच्या दिशेने बोलताय सांगते इट इज वाईट बॉल. आणखीन एक चेंडू मात्र फेकावलाय. भरपूर लांब षटक बनत चाललाय. 5 चेंडू फेकल्यात गोलंदाजांना. गोलंदाज सज्ज षटकातील पुढील चेंडू बॅटच्या स्लॉट मध्ये. हो झेल टिपलाय फलंदाज बाद. कॅप्टनच्या खेळीचा अंत. सचिन भोईर 43 धाबा आहेत त्या पुस्तकावरती. 8 चेंडू आणि 21 धाब्यांची गरज आहे. सचिन भोईर जबरदस्त मॅच, जबरदस्त गोलंदाजी. इथे अनिल इथे गोलंदाजी करत असताना सचिन भोईर येतात स्ट्रायकेनला. जबरदस्त अनुभव परिपूर्ण आहेत सर्व खेळाडू. पुन्हा एकदा स्क्वेअर कट करत आहेत. चांगला क्षेत्ररक्षक पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव. 7 चेंडू मध्ये आता बनवायचे आहेत 20. 7 चेंडू 20 धावा. अनिल इथे गोलंदाजी करतायत. 7 चेंडू 20. आता स्ट्राईक वरती असतील सलामीवीर योगेश पाटील. बालत्या म्हणून सातत्याने तो चर्चेत आहेत. सर्वांचा आवडता खेळाडू आहे योगेश पाटील. सध्या त्याचे शांत आहेत, परंतु आता त्याला भरसावं लागेल. धावसंख्येची झगपुरी मात्र त्याला करावी लागेल. संघ अडचणीमध्ये 7 मध्ये 20. षटकार आला तर थोडासा दबाव कमी होणार आहे. 7 चेंडू 20 धाव्यांची गरज. हो फटका बसला. आडव्या बॅटने केला जाता. दूर मारणार क्षेत्ररक्षक येत आहेत. हो टिपलाय जेल. मी म्हणेन मॅच टिपली आहे. फलंदाज बाद. योगेश पाटीलचा खेळ समाप्त. सात चेंडू 20 धाव्यांची गरज आहे. अरविंद येत आहेत. वडवली संघामध्ये सातत्याने खेळ साकारत असताना त्यांची खेळी आपण पाहिली. कित्येक मैदाने त्यांनी देखील गाजवल्यात, परंतु आता गरज आहे 6 चेंडू 20 धाव्यांची गरज.
कंपल्सरी चेसिंग या 6 चेंडूमध्ये 20 धावा बनवाव्याच लागतील. सचिन सावंत गोलंदाजीसाठी तयार आहेत. 6 चेंडू 20 धावांची गरज. फिरकीचा जादूगार आहेत. लेफ्ट लेफ्टी गोलंदाज सातत्याने कटर गोलंदाजी असतात. 6 चेंडू 20 धावांची गरज. गोलंदाज सज्ज. स्ट्राईक एंड वरती आपण गोलंदाज सचिन भोईरला या ठिकाणी पाहतोय. आता मात्र ठोकम ठोक फलंदाजी करावी लागेल. मोठे फटकेची नितांत गरज आहे. 3 मोठे फटके मारायचे आहेत मॅच मध्ये. हो, हलक्या सॉफ्ट हँड खेळतायत सचिन. पाच चेंडू आता 19 धावांची गरज आहे. षटकार चौकार चौकार षटकारांची भाषा इथे बोलायची आहे. चला थर्ड अंपायर. आक्षेप घेण्यात आलाय गोलंदाजावरती. चला आयोजक स्क्रीन वरती चेक करू आपण. ओके, चला स्क्रीन वरती चेक करतात अंपायर. संजय दिसले सर आहेत. 5 चेंडू 19 धावांची गरज आहे. चला गोलंदाज सज्ज आहेत. यस, बॅटची कडा फलंदाज बाद. फलंदाज बाद झाला. अरविंद बिग विकेट मैदानाच्या बाहेर. 4 चेंडू आता 19 धावांची गरज. चार चेंडू 19. पिंटू येत आहेत. विकी येत आहेत. पुन्हा एकदा जबरदस्त लेग प्रकार. आता मॅच निस्टट झाली. आता 3 मध्ये 19. एखाद्या व्हाईट बॉलची प्रतीक्षा करावी लागेल. त्यानंतर मोठे फटके मारायचे आहेत. जबरदस्त मॅच आहे. जबरदस्त गोलंदाजी सचिन. पुन्हा एकदा बॉलर्स ड्राईव्ह आपण या ठिकाणी मॅच मध्ये शिरकाव करतात. दोन चेंडू आहेत शेवटचे. 18 धावा बनवायचे आहेत. सुरेखला जवाब गोलंदाजी. शेवटचा बॉल. औपचारिकता बाकी. 1 चेंडू 18 धावांची गरज. चला मॅच मध्ये दणदणीत विजय प्रस्थापित केला. बाबा डॅडी ग्रुप मनपूर्वक अभिनंदन. हार्ड लक राहिला. पीके अँड सन्स डोंबिवली. मॅन ऑफ द मॅच देऊ नचिकेत. 15 चेंडू मध्ये 35 धावा ठोकणारा खेळाडू नचिकेत ठरतोय मॅन ऑफ द मॅच.